नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वृषभ राशी 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला पुढील 5 दिवसात अशा काही तुमच्या जीवनात चमत्कार घडणार आहेत ज्याचा तुम्हाला विश्वासही बसणार नाही आणि या घटना अशा असणार आहे की साक्षात देवही थांबवू शकणार नाही. तर त्या कोणत्या असतील तर वृषभ राशी त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल. श्री स्वामी समर्थ. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, प्राचीन ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक चिंतनावर आधारित आहे आणि ती केवळ मार्गदर्शनासाठी नाही. जर तुम्ही सध्या आयुष्यात समग्र असाल, थांबलेल्या गोष्टींमुळे अस्वस्थ असाल तर हा संदेश शांत मनाने पूर्ण ऐका, कारण पुढील काही दिवसात तुमच्या विचारसरणीत आणि निर्णयामध्ये एक सकारात्मक बदल घडून येणार आहे. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पुढील 5 दिवसात तुमच्या आयुष्यात असा काही बदल घडणार आहे की ज्याकडे केवळ माणसाचेच नव्हे तर दैवत्वही थांबून पाहिल. दीर्घकाळापासून तुमच्या जीवनात सुरू असलेली प्रतीक्षा, संघर्ष, अंतर्मनातील प्रश्न आणि न बोललेली वेदना आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे. ग्रहाची चाल, कालचक्राची दिशा आणि तुमच्या कर्माचे संयोग यामुळे असा योग तयार झाला आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा मिळणार आहे. हा बदल अचानक वाटेल, पण तो पूर्णपणे नियतीने ठरवलेला असणार आहे, कारण वृषभ राशीने जे सहन केलं आहे ते आता दैवही पाहूनही निस्तब्ध होणार आहे. वृषभ राशीच्या मित्राचा स्वभाव शांत, संयमी आणि स्थिर असतो आणि या 5 गुणांमुळे तुम्ही अनेकदा स्वतःला मागे ठेवलत, इतरांसाठी उभे राहिलात, पण बदलत्या फसवणूक, दुर्लक्ष केलं, अपमान पदरी पाडला तरीही तुम्ही तक्रार न करता पुढे चालत राहिला. मात्र आता शरी आणि गुरुची स्थिती अशी सूचित करते की तुमचा हा संयम आता संपत नाही, तर त्याचे रूपांतर फलप्राप्तीत होणार आहे. तर वृषभ राशी, आर्थिक बाबतीत वृषभ राशीने खूप काही सहन केलं आहे. कमाई असूनही हातात पैसा टिकत नव्हता. खर्च, जबाबदाऱ्या आणि अडचणी यामुळे मनावर ताण होता, पण पुढील 5 दिवसात अडकलेले पैसे, थांबलेली संधी आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग सुरू होणार आहेत. हा पैसा केवळ आर्थिक समाधान देणार नाही, तर आत्मविश्वासही वाढणार आहे आणि तुम्हाला स्वतःच्या कष्टाची खरी किंमत समजणार आहे. मानसिक पातळीवर हा काळ तुमच्यासाठी शुद्धीकरणाचा आहे. अनेक दिवस मनात दडपून ठेवलेली भीती, राग, निराशा आता हळूहळू बाहेर पडेल. काही नाती तुटतील तर काही नाती खोल होतील, पण हे लक्षात ठेवा की काही हितासाठी घडत असतं हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण जे तुमच्यासाठी योग्य नव्हतं ते दूर जाणं हेच खरं महत्त्वाचं असणार आहे. कारण कुटुंबाच्या बाबतीत पुढील 5 दिवसात शांतता आणि समाज वाढवणारे असतील. घरातील वाद, गैरसमज किंवा ताण कमी होतील. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शन ठरेल आणि घराशी संबंधित एखादा निर्णय भविष्यातील स्थैर्याची पायाभरणी करेल. त्यामुळे या काळात संयम आणि संवाद फार महत्त्वाचा आहे. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये वृषभ राशीच्या मित्रांनो, सर्वात मोठा दिलासा मिळू शकतो. ज्यांच्या नात्यात दुरावा होता तो कमी होईल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन ओळख किंवा संवाद सुरू होऊ शकतो. मात्र या काळात भावनावर नियंत्रण असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण घाईने घेतलेले निर्णय नंतर जड जाऊ शकतात. स्थिरता आणि विश्वास हाच खरा आधार ठरणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सावधान पण सकारात्मक आहे. जुने त्रास हळूहळू कमी होतील. मानसिक ताण कमी झाल्यामुळे शरीरातील हलकेपणा जाणवेल. मात्र लहान संकेताकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर घेतलेली काळजी पुढील मोठ्या समस्यापासून वाचवू शकते आणि तुमची कार्यक्षमता वाढवू शकते. तर आध्यात्मिकदृष्ट्या वृषभ राशीचा हा काळ अत्यंत महत्त्वाचा. मनात शांतता येईल. ध्यान, प्रार्थना किंवा अंतर्मुख होण्याची इच्छा वाढेल. देव तुमच्याशी शब्दात नाही तर संकेतातून संवाद साधत असतो आणि हेच संकेत ओळखण्याची क्षमता आता तुमच्यात निर्माण होणार आहे. हीच खरी तुमच्यावर दैवी कृपा असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जात आहे. जरी ती उघडपणे दिसत नसली तरी पुढील 5 दिवसामध्ये एखादी जबाबदारी, प्रस्ताव किंवा संधी तुमच्यासमोर येऊ शकते. ही संधी स्वीकारताना भीती न बाळगता स्वतःवर विश्वास ठेवा, कारण दबावाखाली काम करण्याची क्षमता तुमच्यात
पेक्षा वेगळी असणार आहे. शिक्षण, परीक्षा किंवा कौशल्य विकासाच्या बाबतीत हा काळ फलदायी ठरणार आहे. अडकलेली तयारी पुन्हा मार्गी लागणार आहे. नवीन शिकण्याची इच्छा निर्माण होईल आणि ज्ञान हे भविष्य तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. स्वतःवर केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही हे लक्षात ठेवा. या काळात भूतकाळातील काही अडचणी, आठवणी किंवा चुका पुन्हा मनात येऊ शकतात, पण त्यातून पळ काढण्याऐवजी त्यातून शिकणे हेच शहाणपण आहे. देव तुम्हाला पुन्हा संधी देत आहे. ती संधी ओळखणे आणि स्वीकारणे हे तुमच्या हातात आहे. पुढील 5 दिवसात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका आणि कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका. मध्यम वर्ग अवलंबा. तुमची शांतता आणि गोपनीयता हीच तुमची ताकद असणार आहे. योग्य वेळी योग्य व्यक्ती तुमच्या बाजूने उभे राहतील. हा काळ तुमच्यातील विचारसरणी बदलणारा आहे. जे अशक्य वाटत होतं ते शक्य वाटू लागणार आहे. आत्मसन्मान वाढणार आहे. तुम्ही स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहू लागाल. देव बाहेरून नाही तर आतून माणसाला बदलतात. हाच खरा चमत्कार होणार आहे. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, पुढील 5 दिवसात हलक्यात घेऊ नका, कारण हेच दिवस तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. संकेत ओळखा, संधी स्वीकारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. देव तुमच्यासोबत आहे, पण पाऊल टाकण्याची हिंमत तुमच्याकडूनच अपेक्षित आहे. आणि एक दिवस मागे वळून पाहताना तुम्हाला कळेल की देवही थांबून पाहत बसले आहेत काय. हा चमत्कार प्रवास इथूनच सुरू झाला आहे. जर हा संदेश तुम्हाला विचार करायला लावणारा वाटला किंवा तुमच्या आयुष्यातील सध्याच्या परिस्थितीशी जुळणारा आहे असा वाटला, तर समजून जा की बदलाची सुरुवात आधी मनातून होते. प्रत्येक राशीचा काळ वेगळा असतो आणि प्रत्येक व्यक्तीचा प्रवासही वेगळा असतो. निर्णय नेहमी तुमच्या विवेकावर घ्या. जर तुम्हाला असे आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित सकारात्मक संदेश नियमित ऐकायला आवडत असतील, तर सर्व राशीच्या मित्रांनो, स्वामींवर विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटे दूर होणार. श्री स्वामी समर्थ मंत्राचा नियमित रोज जप करा. स्वामींवर श्रद्धा ठेवा. तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या घटना घडतील. त्याचबरोबर तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही आणि अधिक चांगले बनायला स्वामी प्रेरणा देतात. चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.